कवितेचं नाव आहे उनाड पोराचा बाप. गुरुजी, मी नाही कुठल्या नगराचा अध्यक्ष, की मी नाही कुठल्या राष्ट्राचा अध्यक्ष. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी पत्र लिहिलं होतं गुरुजींना, पण मी तेवढा मोठा नाही. गुरुजी, मी नाही कुठल्या नगराचा अध्यक्ष, की मी नाही कुठल्या राष्ट्राचा अध्यक्ष. अहो, मी तर साधा सुद्धा नगरसेवकही नाही, आणि म्हणून तर माझं कोणी ऐकतही नाही. अर्थात कोणी नगरसेवक असेल तर मला माफ करा, मग नगरसेवक साधा सुद्धा नसतो, साधा सुद्धा नगरसेवकही नाही, म्हणून तर माझं कोणी ऐकतही नाही. आज शिक्षक दिन दिवस तुमचा मानाचा, म्हणून हिम्मत करून सल्ला देतो फुकटचा. गुरुजी, माझा पोरगा शाळेत रोज जातो. गुरुजी, माझा पोरगा शाळेत रोज जातो. सागरात बुडून सुद्धा रीता घडा राहतो. एवढ्या मोठ्या महासागरामध्ये ज्ञानाच्या बुडून सुद्धा रीता घडा राहतो. गुरुजी, माझ्या पोराला पाडा म्हणता येत नाही. यात सांगा आता तुमचा दोष काय? तुम्ही त्याला मारत नाही, शिव्या कधी घालत नाही. यात सांगा आता तुमचा दोष काय? तुम्ही त्याला मारत नाही, शिव्या कधी घालत नाही, म्हणून तर माझा पोरगा मला सुद्धा घाबरत नाही. बरोबर ना? मला शाळा आठवली की आठवतं एकदम, मला शाळा आठवली की आठवतं एकदम. छडी लागे छमछम विद्या येई, बरोबर, छडी लागे छमछम विद्या येई घम घम. कधी वेळूचा बेत, कधी बेसरमीचा फोक. भिडभाड कुणाची बोलायचा रोकठोक, भिडभाड कुणाची बोलायचा रोकठोक. संघर्ष करून करून छडी लागता जोरात, तोंड दाबून रडलो, आणि संघर्ष करून करून पुढे आम्ही घडलो. आजकालच्या काळात हे सारं सारं बदललं, आजकालच्या काळात हे सारं सारं बदललं, म्हणून तर माझं पोरगं 100% बिघडलं. आजकालच्या काळात हे सारं सारं बदललं, म्हणून तर माझं पोरगं 100% बिघडलं. म्हणून म्हणतो गुरुजी, भिवू नका बापांना, म्हणून म्हणतो गुरुजी, भिवू नका बापांना. छडी घ्या हातामध्ये, नजरेत जरा बाणा. असं काही केलं तरच घडेल पुढची पिढी, असं काही केलं तर घडेल सुजान पिढी, नाहीतर पोरग वर्गात पीत बसेल बिडी. म्हणून म्हणतो गुरुजी, एक सांगतो गुरुजी, बिंदास थाना. एक सांगतो गुरुजी, बिंदास थाना. हातावरती त्याच्या उंटत्यात खुणा. माझा मुलगा त्याच्या शाळेत मला प्रमुख पाहुणे म्हणून जाऊ देत नाही. तो म्हणतो, तुम्ही ही कविता सांगितली की मला मारतात सर म्हणले. एक सांगतो गुरुजी, बिंदास थाना. हातावरती त्याच्या उंटत्यात खुणा. भवितव्य त्याचं याच खुणा ठरवतील, भवितव्य त्याचं याच खुणा ठरवतील. तेव्हा कोणी कलेक्टर तुमच्या पाया पडतील. भवितव्य त्याचं याच खुणा ठरवतील, तेव्हा कुणी कलेक्टर तुमच्या पाया पडतील, आणि तेव्हा तुमचं जीवन कृतकृत्य होईल. आणि उनाड पोराचा बाप तुम्हाला आशीर्वाद देईल, आणि उनाड पोराचा बाप तुम्हाला आशीर्वाद देईल.